नमस्कार, वेलकम टू पालकर्स किचन। आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतोय सातूचं पीठ। सातूचं पीठ उन्हाळ्यात आवर्जून खाल्लं जातं कारण ते पोटाला थंडावा देतं। या व्हिडिओमध्ये आपण सातूचं पीठ कसं करायचं आणि ते पिण्यासाठी कसं तयार करायचं या दोन्ही गोष्टी बघणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता हे पीठ बनवण्यासाठी मी इथे 1 किलो गहू घेतलेले आहेत आणि हे गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। एका पाण्यानेच मी हे गहू धुणार आहे। गहू तुम्ही कुठलेही वापरू शकता, म्हणजेच MP सिहोर वगैरे जे काही तुमच्या इथे अवेलेबल असतील ते कुठलेही गहू यासाठी आपण वापरू शकतो। गहू धुवून झाल्यानंतर मी पहिलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे गहू अर्धा तास भिजवून ठेवायचे। भिजवायचे यासाठी आहेत की भिजवल्यामुळे गहू हलके होतात, पचायला तर हलके होतातच आणि पीठही खायला चांगलं लागतं। अर्धा तास गहू भिजून झाल्यानंतर हे भिजवलेलं जे पाणी होतं ना ते पण मी सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे गहू फडक्यावर टाकायचे आहेत। तुम्ही अशा प्रकारे फडक्यावर टाकून पंख्याखाली सुद्धा ते थोडेसे वाळवू शकता, पण मी पंख्याखाली न वाळवता अशा प्रकारे त्याची एक पुरचुंडी बांधून ठेवणार आहे। हे सगळे गहू मी आधी या कापडावर टाकते आणि नंतर आपल्याला त्याची अशी पुरचुंडी बांधायची आहे। अशा प्रकारे गहू बांधून ठेवल्यामुळे सातूचं पीठ जास्त चांगलं होतं, म्हणून मी असे गहू बांधून ठेवते। आता ही पुरचुंडी आपल्याला अर्धा तास अशीच ठेवायची। कापडावर सगळं पाणी शोषलं जाईल, त्यामुळे गहू आपोआपच कोरडे होतील। अर्ध्या तासानंतर आता मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकताय हे गहू पूर्णपणे कोरडे झालेले आहेत। पूर्णपणे कोरडे झालेले आहेत म्हणजे फक्त वरूनच कोरडे झालेले आहेत, आतून ते भिजवून घेतल्यामुळे आतून तर ते ओलेच आहेत। आता आपल्याला हे गहू भाजून घ्यायचे। भाजण्यासाठी मी मोठी कढई घेतली आहे, म्हणून मी सगळे 1 किलो गहू एकाच वेळी भाजते। पण तुम्ही जर छोट्या भांड्यात भाजणार असाल तर तुम्ही बॅचमध्ये म्हणजे थोडे थोडे गहू एका वेळी टाकून तुम्ही भाजू शकता। आणि गहू भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची। हे गहू भाजायला बऱ्यापैकी वेळ लागतो। 1 किलो गहू भाजायला साधारणपणे अर्धा तास आपल्याला लागणार आहे, कारण गहू हे आतून ओले आहेत, त्यामुळे ते चांगले भाजले जाणं फार महत्त्वाचं आहे, तरच ते पीठ टिकेल। जर गहू आतनं ओलसरच राहिला आणि आपण तसंच सातूचं पीठ केलं तर ते पीठ जास्त दिवस टिकणार नाही, ते लवकर खराब होईल। म्हणून गहू तुम्ही छानपैकी नक्की भाजून घ्या। आतपर्यंत अगदी छान गहू भाजला गेला पाहिजे। सुरुवातीला भाजताना आपल्याला ते जड जाणवत होतं, पण आता जसजसे ते भाजले जात आहेत तसं आपल्याला ते हलकं जाणवायला सुरुवात होते। आता गहू आतपर्यंत पूर्ण भाजला गेला आहे हे कसं ओळखायचं, तर गहू भाजून झाले की त्याचा तडतड असा आवाज यायला लागतो, म्हणजेच ते तडतडायला लागतात। गहू तडतडायला लागले म्हणजे समजायचं गहू छानपैकी भाजून झाले। आता अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय त्याचा रंगही बदललेला आहे, ते आपल्याला हलके आणि छान मोकळे मोकळे सुद्धा जाणवत आहेत। हे गहू आता भाजून झालेत आणि हे भाजून झालेले गहू मी आता परातीमध्ये काढून घेते। आता आपल्याला भाजायचं आहे हे डाळं। ह्याला आम्ही डाळं म्हणतो, काही जण याला फुटाण्याची डाळ असं सुद्धा म्हणतात। ही फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे आता आपल्याला ही भाजण्यासाठी फारसा वेळ लागणार नाहीये। साधारण 7-8 मिनिटातच ही भाजून होईल। पण भाजायची याच्यासाठी की त्यातलं उरलं सुरलेलं मॉइश्चर सुद्धा निघून जावं आणि आपलं पीठ हे चांगलं टिकावं, म्हणून आपल्याला फक्त ती भाजून घ्यायची। डाळ भाजून झाल्यानंतर आपण आता वेलची भाजणार आहोत। साधारण 20-22 वेलची मी इथे घेतलेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे, कारण कढई खूप गरम आहे। गरम कढईमध्ये आता हे उरलेले जिन्नस भाजून होतील। त्यानंतर मी घातलंय 2 चमचे भरून जिरं आणि ही आहे सुंठ पावडर। सुंठ पावडर सुद्धा मी हलकीशी भाजून घेणार आहे। माझ्याकडे सुंठ पावडर ऑलरेडी घरात होती, म्हणून मी सुंठ पावडर वापरते। पण तुम्ही जर विकतच आणणार असाल तर तुम्ही पावडरऐवजी अख्खी सुंठ सुद्धा यामध्ये वापरू शकता, कारण आपण जर हे पीठ गिरणीमध्ये दळायला दिलं तर सुंठ पावडरऐवजी अख्खी सुंठ घालणंच जास्त योग्य ठरेल। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचंय आणि मगच दळायचंय। आता आम्ही हे घरघंटीवर दळून घेतलंय, पण तुमच्याकडे घरघंटीची सोय नसेल तर तुम्ही गिरणीवर हे दळू शकता। अशा प्रकारे आपल्याला बारीक पीठच दळायचंय। हे सातूचं पीठ आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे हे उन्हाळ्यात आवर्जून खाल्लं जातं, कारण हे पौष्टिक तर आहेच। आपल्याला उन्हाळ्यात जो थकवा जाणवतो तो ह्यामुळे अजिबात जाणवत नाही आणि पोटाला हे नॅचरली गारवा सुद्धा देतं। आता हे तयार झालेलं सातूचं पीठ कसं खायचं ते आपण बघूया। साधारण 2 चमचे बारीक चिरलेला गूळ मी इथे घेतलाय,
त्यामध्ये मी हे दूध घालणार आहे। दूध थोडंसं गरम आहे, खूप जास्त उकळलेलं गरम दूध घालायचं नाही आहे, त्यामुळे दूध नासू शकतं, म्हणून कोमट दूधच आपण ह्यासाठी वापरतोय। सगळा गूळ आपण ह्या दुधामध्ये विरघळवून घेणार आहोत। सातूचं पीठ जरी थंड असलं तरी गूळ हा उष्ण आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हे खाणं टाळायचं असेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता किंवा खडी साखर पावडर करून सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण खडी साखरेचा गुण हा थंड आहे। आता गूळ विरघळल्यानंतर मी त्यामध्ये घातलंय 4 चमचे सातूचं पीठ आणि गुठळ्या होऊ न देता आपल्याला ते छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। हे सातूचं पीठ अशा स्वरूपात दुधात कालवून खाल्लं जातं। जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता। आता यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आणि हे पीठ दुधामध्ये छानपैकी मिक्स झालेलं आहे। हे पीठ आता पिण्यासाठी रेडी आहे। हे सातूचं पीठ तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता। सगळ्या एज ग्रुपसाठी ते फायदेशीर आहे। अशा स्वरूपात सातूच्या पिठाचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला तर आपल्याला बाहेरून वेगळा प्रोटीन शेक आणून मुलांना देण्याची अजिबात गरज नाही। हे ग्लासभर सातूचं पीठ दुधात कालवून जर आपण दिवसातनं एकदा खाल्लं तर ते शक्तिवर्धक सुद्धा आहे आणि उन्हाळी त्रासही कुठलाही होत नाही। त्यामुळे हे सातूचं पीठ उन्हाळ्यामध्ये तरी तुम्ही आहारात नक्की समाविष्ट करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।